देणं नाही आहे, तर चर्चच्या नात्याने आम्हाला देखील काही घेणं देणं नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे की खोटे शिक्षक इस्रायल लोकांना, इस्रायल राष्ट्राला आणि यहुदी लोकांना खूप महत्त्वाचं स्थान देतात. आणि मग ते म्हणतात की त्या लोकांना भेटलं पाहिजेत, आपण इस्रायलला गेलं पाहिजेत, पंढरीच्या वाऱ्या केल्या पाहिजेत, येशू ख्रिस्त जिथे गेला त्या ठिकाणी गेलं पाहिजेत, काही लोक तिथे जाऊन बाप्तिस्मा घ्या. हे काय नाटकं चाललेत? हा बिझनेस आहे, खूप मोठा बिझनेस आहे. आणि मोठे मोठे TV इव्हॅन्जलिस्ट डोळे बंद करून ते इस्रायल आणि यहुदियांना खूप महत्त्वाचं स्थान देतात आणि बायबलमधून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न हे बघा, देवाने स्वतः त्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. मंडळी, तुम्ही मंडळीचे भाग व्हा, हे आमंत्रण आहे देवाचं यहुदी लोकांना, इस्रायल राष्ट्राला पण. जर त्यांना काही घेणं देणं नाही ना, तर ते मंडळीच्या बाहेरचे लोक आहेत. आणि म्हणून त्यांना अति महत्त्व देऊ नका, काही गरज नाही आहे. मी म्हणत नाही की तुम्ही इस्रायलला जाऊ नये, पण कशासाठी जा? काही स्टडी करायची असेल, तुम्हाला काही रिसर्च करायचं असेल, तुम्हाला काही पेपर लिहायचा असेल तर जरूर जा ना, रिसर्च करा. परंतु अंधभक्तासारखं जिथे येशूने बाप्तिस्मा घेतला तिथं बाप्तिस्मा घेईन, मग जिथे येशू ख्रिस्त चालला तिथे मी चालेल, याला अंधविश्वास म्हणतात. त्या अंधविश्वास बळी पडू नका. आणि लोक लाखो रुपये खर्च करू करू तिकडे जातात आणि तिकडून सांगतात की आम्ही त्या क्रूस खांबाची लाकडीचा तुकडा आणला, आम्ही यार्दन नदीचं पाणी आणलं. त्यांना काय होणार आहे? का तुमचं तारण पक्क झालं का त्याच्यामुळं? हे बघा, यहुदी लोकांसाठी आणि इस्रायल लोकांसाठी एकच मार्ग आहे, येशूवरती विश्वास ठेवा आणि मंडळीचा भाग व्हा. नसेल तर तुम्ही आमच्यासाठी इतर धर्मीय सारखात, काही आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण देव येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला त्या क्रूस खांबावरती, मंडळीची स्थापना केली त्यासाठी. आणि जर लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तर आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि म्हणून प्लीज अति महत्त्व देऊ नका या गोष्टींना, काही गरज नाही त्याची. कारण लोकांना हा बिझनेस, दुकानं उघडली त्याच्यावरती, हा बिझनेस आहे फार मोठा, करोडो लाखो रुपयाचा. ठीक आहे, तर कव्हनंटमध्ये 2 पार्ट्या असतात आणि आता सध्या एकच पार्टी आहे, मंडळी आणि देव. आता इस्रायलचा वेळ संपलेला आहे, यहुदी लोकांचा वेळ सगळा संपलेला आहे. देवाने त्याला जवळपास मला वाटतं नाहीतर 1,500 वर्ष दिली होती, पण त्यांना काही घेणं देणं नव्हतं, देवाच्या वचनाशी पण घेणं. बरं, मी तुम्हाला सांगतो, येरुशलेम शी रिलेटेड 900 वचनं बायबलमध्ये. किती? 900. येरुशलेमच्या बाबतीत बरं 900 वचनं आहेत. त्याच्यातले 850 वचनं हे इस्रायल, येरुशलेमचं आणि इस्रायल लोकांच्या पातकाविषयी आहे. फक्त स्तोत्रामध्ये एकच वचन आहे की इस्रायलच्या कशासाठी प्रार्थना करा. काय शब्द आहे ते वचन? शांती. बरं, एकच वचन आहे. आणि 3, 4, 10, 12, 15 वचनं येरुशलेमच्या चांगुलपणाविषयी. बस 850 वचनं येरुशलेमच्या पापाविषयी लिहिलेलं आहे. एवढं तर आपल्याला कळायला पाहिजेत. बरं, येशू ख्रिस्त येरुशलेमकडे पाहून का रडतो आणि काय म्हणतो की कोंबडीच्या पिल्लांना जसं एकत्र करावं तसं मी किती वेळ झटलो, पण तुला तो शांतीचा काळ आता समजला नाहीये, म्हणून आता इथून पुढे तू आंधळी होणार आहेस. असे येशू ख्रिस्त शब्द आहे, तुला नाही समजणार ते शांतीचा काळ काय होता. तर प्लीज बायबलचा पूर्ण अभ्यास करा, चांगली तुलना करा, चांगली स्टडी करा, कम्पेअर करा सगळी वचनं आणि मग विश्वास ठेवा. कोणी पण सांगितलं नाही 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 इस्रायलला गेलं पाहिजे, मग 1.5 लाख 2 लाख रुपये भरायचे, मग तिकडून खूप खुश व्हायचं की आम्ही इस्रायलला जाऊ ना. कशासाठी गेले होते? मी नाही म्हणतो तुम्ही जाऊ नका, परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या शिक्षणावरती विश्वास ठेवून जाऊ नका. कारण नवा करारामध्ये फक्त देव आणि मंडळी आहे. जो मंडळी आहे त्याच्यासोबत नवा करार आहे. जुना करार होता ना इस्रायल लोकांसोबत. मी म्हणत नाही की ते बेकार लोक आहेत. खरं म्हटलं येशू ख्रिस्ताला त्यांनीच मारलं, मला बेकार वगैरे नाही म्हणायचं. परंतु हे लोक आहेत ते देवाचं काय स्थान असेल ते वेगळे, आणि ते नंतर येणार पण आहेत, ही पण गोष्ट खरी आहे. आता सध्या ते आंधळे आहेत, पण नंतर त्यांचं परिवर्तन होणार असं बायबल देखील सांगतं. पण जोपर्यंत ते मंडळीमध्ये नाही आहे, ते मंडळीच्या बाहेरचे. 2 पार्टी असतात करारामध्ये. दुसरं सत्य हे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे
की देर हॅज टू बी अ रिटन डॉक्युमेंट किंवा एक मौखिक करार असला पाहिजे. म्हणजे डॉक्युमेंट असलं पाहिजे, लिहिल्या गेलं पाहिजे. करार हा लिहिल्या गेला पाहिजे किंवा ॲटलिस्ट मौखिक तरी असावा. आदामापासून मोशेपर्यंत 2500 वर्ष सगळा करार मौखिक होता, रिटर्नमध्ये कधीच दिला नाही. आणि म्हणून देवाने ज्यावेळेस मोशे आला त्यावेळेस मोशेकडे लिखित स्वरूपामध्ये करार दिला, 10 आज्ञा. आणि नंतर मग बऱ्याचशा आज्ञा त्याच्यामध्ये ॲड होत गेल्या. म्हणजे उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना हे सगळं लॉचा भाग आहे. तर डॉक्युमेंट असणं फार आवश्यक आहे. आणि हे ते कराराचं डॉक्युमेंट आहे. हे कराराचं डॉक्युमेंट आहे. उत्पत्ती, निर्गम आपल्यासाठी हे कराराचं डॉक्युमेंट आहे. देवान आपल्यामध्ये करार झाला, हा तो करार आहे आणि हे ते डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून देवासोबत आपला काय करार झाला हे वाचणं तुमचं कर्तव्य आहे, तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही देवासोबत माझा काय करार झाला वाचून काढा. बरं, भाड्याच्या घरामध्ये किती जण राहतात इथे बसलेले? भाड्याच्या घरामध्ये कोणी राहतं ना? ठीक आहे. तर भाड्याच्या घरामध्ये जे राहतात त्यांना माहीत आहे की जो घराचा मालक असतो आणि तुम्ही जे भाडेकरू असतात त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट असतं, त्याला काय म्हणतो आपण? अग्रीमेंट. ठीक आहे, ते डॉक्युमेंट असतं. मग त्याच्यामध्ये काही हे लिहिलं असतात की मी असं असं करीन आणि मग तुम्हाला असं असं करावं लागेल, तुम्हाला दर महिन्याचं काय घर भाडं द्यावं लागेल. ते त्याला अग्रीमेंट म्हणतात. ते घरमालकामध्ये आणि भाडेकरूमध्ये असतं. आणि दोघंजणी वाचतात त्याला. भाडेकरू पण फार जातीने वाचतो, काय लिहिलं त्यानं, हां ठीक आहे का, ठीक आहे का, ठीक आहे. इवन काही पण खरेदी करताना एखादी जमीन तुम्ही खरेदी करता, त्याचं काही डॉक्युमेंट असतं का नाही? मग आपण ते 10 वेळेस वाचतो, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. तो करार आहे दोघांमध्ये. मग त्याला जर आपण इतकं महत्त्व देतो तर हा जो देवासोबत झालेला करार आहे याला आपण किती महत्त्व द्यावं. तर डॉक्युमेंट असणं फार आवश्यक आहे. बरं, तिसरं सत्य हे कराराच्या बाबतीमध्ये की तुम्ही आग्री व्हायला पाहिजेत, तुम्ही मान्य केलं पाहिजेत. अग्रीमेंट फार आवश्यक आहे किंवा कन्सेंट फार आवश्यक आहे. तर त्याचं आपण एक वचन घेऊया. एक्सोडस निर्गम याचा 24वा अध्याय आणि 7वं वचन. निर्गम 24:7. 24:7. मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितलं आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. आता मी डॉक्युमेंट म्हटलं होतं ना, ह्या ठिकाणी कराराचा ग्रंथ हा शब्द आलेला आहे. बरं, ते वचन त्याच्यामध्ये देखील जाऊ शकतं. कराराचा ग्रंथ मोशेने घेऊन लोकांना वाचून दाखवला. अरे बाबा, हा करार आहे देवाचा, तुम्ही हे करायचं आणि देव हे करायचं, हे बघा हा करार आहे. आणि लोक काय म्हणाले की जे काही देवाने आम्हाला सांगितलं आम्ही करू. याला म्हणतात अग्रीमेंट. तर कराराची जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामधला पहिला आहे की 2 पार्ट्या असतात, कराराचं डॉक्युमेंट असतं आणि ॲग्री व्हायला पाहिजेत. आणि ह्या ठिकाणी इस्रायल लोक ॲग्री होतात, पण इस्रायल लोकांना कधीच पाळला नाही करार. तुम्ही पूर्ण जुना करार वाचा, कधीच पाळला नाही. ही एक फार सॅड रियालिटी आहे इस्रायल लोकांविषयी, यहुदी लोकांविषयी, यरुशलेमविषयी. एनिवे, आणि ते तयार झाले. चौथं कॅरेक्टरिस्टिक आहे ते रक्ताने सील व्हायला पाहिजे. जर रक्ताने सील होत नाही, आता निर्गम याचं 24वा आणि 8वं वचन. निर्गम 24:8. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनाप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. बघा बरं, मग मोशेने रक्त घेतलं, लोकांवरती शिंपडलं आणि सांगितलं की देवाने हा करार केला तुमच्याशी, त्या कराराचं हे रक्त आहे. रक्ताशिवाय करार कधीच पक्का होऊ शकत नाही. आणि तुम्हाला आठवतं का नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने प्रभूच्या वेळेस काय म्हटलं होतं? ते वचन आहे, मला असं वाटतं की मत्ते याचा 26वा अध्याय आणि 28वा वचन.
मत्ते 26 28. आणि वचन 28. हे माझे नव्या कराराचे रक्त आहेत, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतलेले जात आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त हे कराराचं रक्त आहे बरं, आणि त्याच्यामुळं आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. रक्ताशिवाय करार कधीच पक्का होऊ शकत नाही. जुना करार देखील रक्ताने सील झाला होता, नवा करार देखील रक्ताने सील झालेला आहे, येशू ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने. आता पाचवं कॅरेक्टरिस्टिक हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे, परंतु त्याला किती सपोर्ट आहे बायबलमध्ये माहीत नाही, पण मला वाटतं की आहे ते. करार हा रोज तुम्हाला रिन्यू करावा. रिन्यू म्हणजे त्याची आठवण करावं लागेल. करार हे रोज तुम्हाला त्याची आठवण करावं लागेल आणि मान्य व्हावं लागेल. रोज हा शब्द फार महत्त्वाचा बायबलमध्ये. डेली 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 हा शब्द. बरं, त्याची काही वचनं मी तुम्हाला देतो. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 34 वचन. नीती 8:34. नीती 8:34. हा. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझा ऐकतो तो धन्य. आता ह्या ठिकाणी विजडम किंवा ज्ञान म्हणत आहे की जो कोणी माझ्या दाराशी नित्य जागृत राहून आणि दाराच्या खांबाजवळ उभं राहून माझं ऐकतो तो धन्य आहे. नीतिसूत्र 8:34. त्याचप्रमाणे स्तोत्र 1 आणि 2 तुम्हाला माहिती आहे ना, की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मस्त चालत नाही, पापीच्या मनात. तर नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो. तर करार हा रोजचा असतो. करार हा रोजचा असतो. रोज तुम्हाला त्या कराराचं आठवण करावं लागेल आणि देवासोबत करार करावा लागेल रोज, की देवा आजचा नवीन दिवस दिला आणि जो करार मी काल केला होता तो करार आजही करत आहे. मी तुझं भय बाळगेन आणि तुझ्या आज्ञा पाळेन. लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 23 वचन. लूक 9:23. त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. दररोज दररोज बरं, दररोज वधस्तंभ. येशू ख्रिस्त म्हटलं नाही की आपला वधस्तंभ घ्या आणि माझ्या मागे चला, किती दिवस चालायचं, तसं नाही. दररोज, कारण करार हा रोजचा असतो. त्यानंतर प्रेषितांची कृत्ये 2:46. प्रेषित 2:46. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. पहिल्या शतकातली मंडळी ही खरी मंडळी आहे आणि त्यांच्या प्रॅक्टिसेस ह्या मंडळीच्या प्रॅक्टिसेस असल्या पाहिजेत. आणि पहिल्या शतकातली मंडळी दररोज एकत्र येत होते. चर्च हा डेली प्रोग्राम आहे. चर्च हा वीकली प्रोग्राम आहेच नाही. तो आपण तयार केलेला आहे किंवा आपल्या अगोदरच्या लोकांनी तयार केला, आपण ते फॉलो करत आहोत. चर्च हा वीकली प्रोग्राम नाही आहे, रोजचा प्रोग्राम आहे. चर्च रोज भेटलं पाहिजेत, कारण देवाचा करार हा रोजचा आहे आणि मंडळी हे देवाच्या कराराचा फार मोठा भाग आहे. कराराचं डॉक्युमेंट हे रोजचं आहे. रोज तुम्हाला अध्ययन मनन करावं लागेल, कारण ही कराराची रिक्वायरमेंट आहे डेली. कराराची रिक्वायरमेंट आहे डेली डेली. रोज शास्त्र वाचन आणि रोज मंडळी, रोज मंडळी. आणि ते एकत्र असत, ते सोबत भोजन करत असत, प्रभोजनही रोज घेत असत आणि प्रेषितांच्या शिक्षणात ती वाढत असत. शेवटचं वचन तर आपण ब्रेक घेऊया. पहिला अध्याय 17वा प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आणि 11वा वचन, जे काल आपण वाचलं होतं. प्रेषित 17:11. तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत रोज. प्लीज, तुमचं जर जीवन रोज 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 देवाच्या करारामध्ये, देवाच्या वचनामध्ये आणि देवाच्या मंडळीमध्ये नाही आहे, मग तो करारच नाही आहे.
मग तो करार मोडल्यासारखा होतो. जर रोज मी देवाची भेट घेत नाही, मी रोज देवाचं कमीत कमी 15-20 चॅप्टर वाचत नाही आणि रोज भक्ती करत नाहीये, तर मी करार मोडलेला आहे असं त्याचा अर्थ आहे. तर कराराचा एक वैशिष्ट्यपूर्ण हा भाग आहे की ते करार रोज झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे. तर कराराचे बेसिक 5 कॅरेक्टरिस्टिक आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत. 2 पार्ट्या असतात. कराराचं डॉक्युमेंट असतं, ॲग्री झालं पाहिजेत, रक्ताने सील झालं पाहिजेत आणि त्याला रोज जगावं लागेल, अन्यथा मग तो करार राहणार नाही. ठीक आहे, ह्या ठिकाणी मी ब्रेक घेतो. म्हणजे चहाची वेळ झालेली आहे, आपण ब्रेक घेऊया. ठीक आहे, थँक्यू.